आणि बहिणीलाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण तिची खूप आठवण येते मला. मग आपण हे पत्र वाचूया. आज तू माझ्याबरोबर नाही आहेस, तुझी आठवण मला खूप येते. आज तू माझ्यासाठी सर्व काय होतीस. माझी एकच म्हणणं आहे का जिवंत असताना मी तुझी कदर केली असती तर आज मला हे पस्तावा झालं नसता. ज्या दिवशी तू मला बोलत होती त्या दिवशी मी तुझ्याकडे आली नाही, पण आज त्या गोष्टीचा मला खूप पस्तावा आहे. खूप म्हणजे खूप पस्तावा का मी तुझ्याकडे का नाही आली, मी तुला शेवटचा दिवस का नाही भेटली. आज एवढं काय तू माझ्यासाठी केलीस. माझ्या मुलांनी माझं पोरं पण नाही करू शकत. शेवटी मी तुला भेटली असती तर बरं झालं असतं. मला माहिती नव्हतं का ही वेळ मला भेटण्याची. मी तुम्हाला एकच सांगते सगळ्यांना, जेव्हा माणसं जिवंत असतात तेव्हा त्यांची कदर करा. मेल्यानंतर तर सगळ्याच बोलतात, जिवंत असताना कोण बोलत नाही. मला काही येत नव्हतं, मी काहीच करू शकली नसती, मी अनपढ होती, सगळं काय होती. पण आज तिने मला सगळं काय दिलं, सगळं काय आज तिच्यासाठी. आज ती असती ना, बघितलं असतं तिने का आज माझी बहिणीने आज ताई मी समजू शकते तुम्हाला किती त्रास होतो ते. कारण ती तुमच्या आयुष्यामध्ये खरंच फार महत्त्वाची होती व्यक्ती. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. पण तुम्हाला जे सगळं म्हणायचं आहे, तुमच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या तिच्यापर्यंत पोचणार आहेत. आणि ती खरंच जिथे कुठे असेल ताई, ती खरंच खूप आनंदात असेल आज तुमचा हा सगळा, तुझी प्रगती बघून आणि तुझा सुखी संसार बघून. आपला हा जो पत्र मनातला हा जो भाग असतो त्या भागामध्ये खरंच खूप भावूक व्हायला होतं. कारण आपल्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण त्या कधी बोलून दाखवलेल्या नसतात, आणि जेव्हा बोलून दाखवायची वेळ असते तेव्हा ती व्यक्ती समोर नसते आणि मग त्याचा त्रास खूप होतो. मला असं वाटतं की हाच त्रास किंवा हेच दुःख ताईंना होतं आहे, आणि ताई मी हे समजू शकतो आणि तुमच्या भावना त्याच्यापर्यंत नक्कीच पोचतात.